नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही जबरदस्त पदभरती असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। नाशिक नोट प्रेस म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। तब्बल 534 पदांची कायमस्वरूपी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 1 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे। यामध्ये अधिकारी, पर्यवेक्षक आणि तंत्रज्ञ यांसारखी महत्त्वपूर्ण पदं भरली जाणार आहे। तुमचं वय मात्र या पदांसाठी 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। 19 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण डिटेल्स आज सविस्तरपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, या संदर्भाचे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ही पदभरती केली जात आहे। केंद्र सरकारचा जॉब जर 2026 मध्ये तुम्हाला हवा असेल, तो देखील कायमस्वरूपी आणि तो देखील महाराष्ट्रात, तर अशा उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। कारण महाराष्ट्रातील नाशिक हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। नाशिक व्यतिरिक्त देवस आणि हैदराबाद हे देखील जॉबचं लोकेशन असणार आहे। मात्र सर्वाधिक जागा ज्या आहे त्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी भरल्या जाणार आहे। तब्बल 534 पदांची एक मोठी भरती असणार आहे, ज्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन, सुपरवायझर, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, वेलफेअर ऑफिसर यांसारखी अनेक महत्त्वपूर्ण पदं भरली जाणार आहे। कोणकोणती ती पदं असणार आहे, प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, काय पगार दिला जाणार आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। मित्रांनो, 20 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे। तर 19 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। अर्ज तुम्हाला दिलेल्या या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणती पदं असणार आहे। तर वेलफेअर ऑफिसर म्हणजेच कल्याणकारी अधिकारी 2 जागा असणार आहे, सेफ्टी ऑफिसर 1 जागा, सुपरवायझर टेक्निकल कंट्रोल 27, सुपरवायझर प्रिंटिंग 25, सुपरवायझर 6। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल सुपरवायझर पदांची भरती जी आहे ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये केली जाणार आहे। या व्यतिरिक्त अधिकारी पदांची भरती असणार आहे। ज्युनियर टेक्निशियन म्हणजेच कनिष्ठ तंत्रज्ञ पदांची देखील या ठिकाणी भरती केली जाणार आहे। अशा विविध पदांची भरती वेगवेगळ्या विभागात या ठिकाणी केली जाणार आहे। तब्बल 534 पदांची एक मोठी भरती असणार आहे। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता। यामध्ये मित्रांनो 19 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। अजून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे। 20 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ देखील आपण लगेचच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। या संदर्भाचं शॉर्ट नोटिफिकेशन नुकतंच रिलीज करण्यात आलं। सविस्तर नोटिफिकेशन अजून रिलीज होण्याचं बाकी आहे। ती रिलीज झाल्यानंतर देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणारच आहोत। यामध्ये जनरल OBC EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 600 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 200 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। यामध्ये वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता पदानुसार वयोमर्यादा असणार आहे। 18 ते 30 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा असणार आहे। या संदर्भाचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला सविस्तर नोटिफिकेशनमध्ये बघायला मिळणार आहे। वेतन श्रेणीच्या बाबतीत बघू शकता प्रत्येक पदासाठी वेतन श्रेणी देखील या ठिकाणी वेगळी असणार आहे। क्वालिफिकेशननुसार तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। ज्युनियर टेक्निशियन या पदांसाठी 18,780 ते 67,390 या स्केलनुसार पगार असणार आहे। तर ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी 21,540 ते 77,160 अशा स्केलनुसार पगार तुम्हाला पाहायला मिळतो। सर्वाधिक पगार या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेफ्टी अँड वेलफेअर ऑफिसर यासाठी असणार आहे। 1,03,000 पर्यंत हा पगार असणार आहे। तर मित्रांनो, या पगारासोबतच उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत DA, HRA आणि TA देखील दिले जाणार आहे। म्हणजे भरपूर असे बेनिफिट अलाउन्सेस देखील उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त या ठिकाणी दिले जाणार आहे। नाशिक, देवस आणि हैदराबाद हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। मात्र सर्वाधिक जागा ज्या आहे त्या नाशिक या ठिकाणी भरल्या जाणार आहे। ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांची या पदांसाठी भरती केली जाणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर काही पदांसाठी स्किल टेस्ट, त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन आणि कागदपत्र पडताळणी घेऊन पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी असणार आहे। वेलफेअर ऑफिसर या पदासाठी सोशल वर्कमधनं किंवा संबंधित क्षेत्रातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर सुपरवायझर या पदासाठी संबंधित विषयातनं तुमचा इंजिनिअरिंगची पदवी किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री असणं गरजेचं असणार आहे।
आहे. त्यानंतर नॉन टेक्निकल काही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. यामध्ये सेक्रेटरी असिस्टंट आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर आर्टिस्ट ग्राफिक डिझाईन या पदासाठी फाईन आर्ट्स किंवा कमर्शियल आर्टमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर टेक्निशियनची काही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. यासाठी संबंधित विषयातनं उमेदवारांनी ITI असणं आवश्यक असणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. कायमस्वरूपी असा हा जॉब आहे ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. 20 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. या संदर्भाचं शॉर्ट नोटिफिकेशन बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. ॲप्लिकेशनची लिंक देखील मी या ठिकाणी दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि या संदर्भाचे सविस्तर नोटिफिकेशन देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये या ठिकाणी व्हिडिओ बनवला जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, तसेच प्रत्येक पदासाठी एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण गोष्टी आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, यामध्ये अधिकृत जाहिरात म्हणजे शॉर्ट नोटिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर ज्या जागा या ठिकाणी प्रत्येक पदासाठी भरल्या जाणार आहे, तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा असणार आहे हे देखील चेक करू शकता. यासाठी या सविस्तर नोटिफिकेशनची म्हणजे शॉर्ट नोटिफिकेशनची लिंक देखील मी या ठिकाणी आपल्या mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, लवकरच सविस्तर नोटिफिकेशन आल्यानंतर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.